मुलांना जर ताप येत असेल तर कुठलं औषध दिलं पाहिजे, कुठले औषध टाळले पाहिजेत, मुलांसाठी काय योग्य काय अयोग्य, किंवा मुलांना किती औषध दिलं पाहिजे, कोणत्या वेळेला दिलं पाहिजे, आपण मुलांची काय काळजी घेतली पाहिजे आणि आपण घरगुती काय उपाय करू शकतो, हे मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगणार आहे. तरी कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अश्विनी मेत्रे. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला खूप महत्त्वाचं लहान मुलांविषयी माहिती देणार आहे. तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि काही अडचण वाटली तर कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुमच्या मुलांना अंगदुखी, कणकण किंवा दातदुखीमुळे जर ताप येत असेल तर मुलांसाठी पॅरासिटामॉल हे सर्वात सुरक्षित औषध आहे की जे आपण सिरप किंवा ड्रॉप या स्वरूपात देऊ शकतो. पण पॅरासिटामॉलचा सुद्धा डोस वय आणि वजनावर अवलंबून असतो. त्यामुळं जर तुम्हाला प्रॉपर डोस माहीत नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही पॅरासिटामॉल हे औषध घेऊ शकता. तर काही पेनकिलर असे आहेत की ते आपण मुलांना टाळले पाहिजेत, जसं की डायक्लोफिनेक. डायक्लोफिनेक हे मुलांसाठी अजिबात सुरक्षित नाहीये. त्याच्यामुळे मुलांच्या पोट आणि किडनीवर गंभीर परिणाम होतात. दुसरा आहे निमसुलाइड. निमसुलाइड सुद्धा मुलांसाठी धोकादायक आहे की जे 12 वर्षाखालील मुलांसाठी पूर्णतः बंदी आहे. ॲस्पिरिन. तर ॲस्पिरिन या पेनकिलरमुळे सुद्धा मुलांच्या मेंदू आणि किडनीवर परिणाम होतो. ट्रॅमाडोल किंवा कोडीन हे सुद्धा मुलांसाठी सुरक्षित नाही. मुलांना ते कधीच देऊ नये, त्यामुळे मुलांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. अशी ही काही पेनकिलर आहेत की जी तुम्ही लक्षात ठेवा आणि लक्ष करून आपल्या मुलांना त्यापासून लांब ठेवा. फक्त पॅरासिटामॉल मुलांना देत जा. जर त्याच्यापेक्षा जर जास्त काय असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेत जा. तर कधी कधी आपण काय करतो, मोठ्या माणसाची गोळी आपण लहान मुलांना अर्धी करून देतो. तर हे सुद्धा मुलांना देणं चुकीचं आहे, कारण मुलांचं वय कमी असतं आणि वजन सुद्धा कमी असतं. त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची ते औषध पचवण्याची ताकद सुद्धा कमी असते. याचे सुद्धा लहान मुलांच्या किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जर आपल्याला प्रॉपर जर माहिती नसेल तर असं अर्धी गोळी मुलांना देऊ नका. डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घ्या. मूल जेवढं लहान आहे तेवढं त्याला सिरप किंवा ड्रॉप देण्याचा प्रयत्न करा. सर्वात जास्त आधी ड्रॉप द्या, नंतर सिरप द्या. पण टॅबलेटपेक्षा सिरप हे लहान मुलांमध्ये कधी पण जास्त इफेक्टिव्ह असतं, कारण त्याचं ऑब्झॉर्प्शन शरीरात लवकर होतं, मुलांना लवकर इफेक्ट होतो. तसं टॅबलेट पचवायला थोडासा वेळ लागतो, मग मुलांना रिझल्ट येण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागतो. म्हणून मुलांसाठी सिरप हे सर्वात सुरक्षित आहे. तर मुलांना पेनकिलर देताना काही काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं, जसं की रिकाम्या पोटी औषध देऊ नका, स्वतःहून डोस वाढवू नका, मोठ्या माणसाची पेनकिलर लहान मुलांना अर्धी करून देऊ नका, किंवा जर 2-3 दिवसात नाही बरं वाटलं तर डॉक्टरांकडे जा. आणि 2 पेनकिलर मुलांना सोबत एकत्र देऊ नका. आपण काय करतो, एक पेनकिलर देतो, अर्धा 1 तास थांबतो, मुलांना नाही फरक वाटला की आपण परत दुसरं पेनकिलर द्यायला जातो. पण हे चुकीचं आहे. त्यामुळे मुलांवर गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात. तर हे सगळं करत असताना आपण घरगुती सुद्धा आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो, जसं की मुलांना भरपूर पाणी प्यायला द्या, कोमट दूध करून द्या आणि ORS सुद्धा द्या, जेणेकरून त्यांना एनर्जी येऊ शकते. त्यांना हलके कपडे घालण्यास द्या, खोली त्यांची हवेशीर ठेवा आणि कोमट किंवा थोडंसं गार पाण्याने तुम्ही त्यांचं अंगही पुसू शकता. अशी काही काळजी आपण घरी सुद्धा घेतली पाहिजे. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद तुम्हा सर्वांना, तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. अजून अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.